नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचं वाचनकट्टा चॅनलवर स्वागत. आज आपण पाहणार आहोत श्रावणी शुक्रवारच्या ज्योतीचे पूजन. तर सर्वप्रथम आपण बघूया तर या पूजेसाठी लागणारे साहित्यामध्ये हळद, कुंकू, अक्षत, गुलाल, फुलवाती, कापूर, त्यानंतर आघाडा आणि केनापत्रींची केलेली माळ, त्यानंतर प्रसादासाठी गुळ, फुटाणे आणि दूध साखरेचा नैवेद्य आपण दाखवत असतो. याशिवाय वस्त्रमाळ, वस्त्र सतपुतळी, त्यानंतर आपण या ठिकाणी सर्वप्रथम दिवा लावून घेतलेला आहे, प्रज्वलित करून घेतला आहे, तूप लावलं आहे, निरांजन लावली आणि प्रातिनिधिक गणपती म्हणून सुपारी ठेवली आणि विडा सुपारी. तर चला मंडळींनो, आपण पूजेला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण गणपतीचे पूजन करूया. तर गणपतीचं पूजन करण्यासाठी आपण फुलांनी दूध आणि पाणी सर्वप्रथम शिंपडून घेऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्ण तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशे तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्याया पठेन्नरा न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिं. जपेत गणपती स्तोत्र षड्भिर्मासे फलं लभेत. संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मण्यव्यश्च लिखित्वा या समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्व गणेशस्य प्रसादता. इति श्री नारद पुराणे संकटनाशन गणेश स्तोत्र संपूर्ण. तर अशा प्रकारे आपण सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून घेतलेलं आहे. हळद, कुंकू, अक्षत, गुलाल, फूल, निरांजन ओवाळून, धूपदीप ओवाळून गणपतीचं पूजन आपण करून घेतलंय. तर यानंतर आपण करूयात ज्योतीचं पूजन. तर ज्योतीचे पूजन आपण सांगायचं झाल्यास घरातील छोट्या मोठ्या मुलांचं, लेकरा बाळांचं ज्योती आई कायम संरक्षण करो, यासाठी एक आई ज्योतीचे पूजन करीत असते. चला तर मग सुरुवात करूया. हा ज्योतीचा फोटो आपण या ठिकाणी लावून घेतलेला आहे. सर्वप्रथम फूल घेऊन फुलांनी पाणी शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर दूध, त्यानंतर पुसून घ्यायचं आहे. तर देवीला हळदी कुंकू व्हायचं आहे. आघाड्या केण्याची बनवलेली फुलांची माळ घालायची आहे. याचं खूप महत्त्व असतं. यानंतर देवीला लाल फूल व्हायचं. यानंतर वस्त्रमाळ घालायची.
वस्त्र सतपुतळ्या घालायच्या आहेत. त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचं आहे. या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अशापैकी गूळ फुटाणे आणि दूध साखरेचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे. मनोभावे देवीची प्रार्थना करायची आहे. झाल्यानंतर देवीच्या तांदूळ उडवायचे आहेत आणि देवीला म्हणायचं, जिथे माय माऊली जिवती माते, जिथे माझं लेकरू असेल तिथे सुखाचं ठेव, माझ्या लेकरा बाळांना सुखाचं ठेव, असं म्हणून जिवती आईची प्रार्थना करायची आहे. यानंतर आपण शुक्रवारच्या जिवतीची कहाणी वाचणार आहोत. तर या श्रावणामध्ये येणाऱ्या या 4 शुक्रवारची पूजा, जिवतीची कहाणी प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी नक्कीच करायला हवी. कहाणी वाचून झाल्यानंतर देवीची आरती करायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने पूजा मग आपली समाप्त होईल. तर जिवतीची कहाणी मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. ती तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ऐकू शकता. चातुर्मास व्रतकथा ही प्लेलिस्ट टाकलेली आहे मी. त्यामध्ये चातुर्मासातील 4 महिन्यात येणाऱ्या सगळ्या सणावारांच्या व्रतकथा मी दिलेल्या आहेत. तर सगळ्या मंडळींना अशी विनंती आहे की त्यांनी चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करावं आणि कथा वाचनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद.